का आज विकासाबद्दल उलट सुलट बरेच लोक बोलतात। मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की 18 वर्ष आम्ही सगळ्यांनी एकाच संघटनेत आम्ही काम केलं, पण आज 17.5 वर्ष एकत्र गुणागोविंदाने आम्ही काम केलं। 6 महिने पूर्वीच घटस्फोट झालाय, पण काय सगळ्यांना झालंय कळत नाही का, भाषण कोण लिहितंय हेच मला कळत नाही। कारण का 6 महिन्यात माझ्यात इतके गुण झालेत जे मी कधीच ऐकले नव्हते इतके वर्ष। त्याच्यामुळे ठीक आहे, आता इलेक्शन आहे, त्यांनाही बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक टीका वगैरे या गोष्टी होत आहेत। पण एक गोष्ट खरी आहे की आता संजय जगताप म्हणले, एक गोष्ट खरी आहे की हे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे। आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही हो की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शनमध्ये घालवावी। त्याच्यामुळे प्रतिष्ठा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया, कारण का मी राजकारणात कशाला आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, याच्यासाठी मी राजकारणात आले। आणि आज काय बघताय तुम्ही परिस्थिती, मला पत्रकार रोज विचारतात, मी त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नाही। मी असं एवढंच उत्तर देते, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। कारण आपण राजकारणात येत असताना कशाला प्राधान्य द्यायचं। शारदाबाई पवारांची नात आहे मी। माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलेलं। मला गंमत वाटते की मगाशी एक पत्रकारांनी मला कोणीतरी ग्रस्त वेळ आले, ते मला विचारते एवढा तुमच्या आयुष्यात संघर्ष तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही। म्हटलं माझ्या लक्षात आलंय की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढची। सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। मागच्या वर्षी सभेला जेव्हा आले होते तेव्हा डी भरला नव्हता, सगळे असे लांब लांब बसले होते, खरंय की नाही। यावेळी डी झोन भरून बाहेर आणखीन बाहेर लोक आहेत, ही ताकद आहे। त्याच्यामुळे मी खरं तो शब्द वापरत नाही, पण मला आज मोह आवरत नाहीये। तो रोहित नेहमी म्हणतो ते मलिदा गँग, मी कधीच वापरलेला नाही तो शब्द, पण आता मला असं वाटायला लागलंय की ती मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झालेली आहे। आणि मी तुम्हाला शब्द देते की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता पक्षात पूर्ण ताकदीने आपण लढणार आहोत आणि सहकारातली प्रत्येक इलेक्शन हे महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत। प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान होईल आणि हे कॉन्ट्रॅक्टर बाजी नाही चलेगा। तर आज आम्हाला जो विरोधातून दिल्लीवरनं येतो ना, भाषण करतो, तो म्हणला पक्ष फुटला कारण पुत्री आणि पुत्रा प्रेमामुळे। अहो, भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल मी आभार आहे, त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार। आणि पुत्र आणि पुत्रीचं प्रेम हे भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच चांगलं। आणि पक्ष कशामुळे फुटले, एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाच नाहीये, तो काय झालंय त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आता ती पण लढाई चाललेली आहे। चिन्हाच्या खाली लिहिलेलं असतं की हे न्याय विस्तृत आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। त्याच्यामुळे ते पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं आहे अजून माहितीच नाही। आता तिथे आहे, ठीक आहे, आता अदृश्य शक्तींनी ठरवलंच आहे। तुम्ही बघताय आपल्या शशिकांत शिंदेचं काय झालंय, काय रडीचा डाव खेळतात हे लोक। त्या निलेश लंकेच्या विरोधात प्रश्नचिन्ह, त्या अमोल दादाच्या विरोधात प्रश्नचिन्ह, तिकडे पण त्रास दिला, मग आम्ही कोर्टात गेलो, ऑर्डर काढली। आता शशिकांत शिंदेच्या विरोधात कुठली तरी पुराणी केस काढली आहे आणि म्हणे आता त्यांच्या मागे पोलीस लावलेत। मी तुम्हाला शब्द देते की आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा गडबड केली, रान पेटू या महाराष्ट्रात, पण लोकशाहीला आम्ही जगू देऊ। रडीचा डाव चालणार नाही। अहो, 200 आमदार आहेत, घरं फोडली, सगळं केलं, माझंच बघा ना, लांब कशाला उदाहरण द्या। एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष, एवढी मोठी त्यांची ताकद, त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात, एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे, एक। एवढं करून आमच्या घरात फोडलं, आमच्या घरातलाच कॅन्डिडेट माझ्या उभा केला। अहो, एवढं होतं तर हिम्मत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं, आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय? हे चुकीचं आहे, मी नसतं लढले कधी, असा आमच्या महिलांचा कधी वापर नाही करायचा।
तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय तर आम्हाला सन्मानाने तिकीट द्या, जसं शरद पवारांनी 50% आरक्षण या देशातल्या महिलांना दिलं, मग सगळ्यांनाच द्या. 50% आरक्षणाचं बिल मोदी साहेबांनी आणलं. मी स्वतः त्याच्या बाजूनी भाषण केलं, चेक लिहिला, सही केली, आमचं नाव घातलं, पण तारीखच नाही लिहिली त्याच्यावर. मग का नाही आरक्षण देते? मग जसं बारामतीला महिलेला तिकीट दिलं तर महाराष्ट्रातल्या 50% महिलांना त्यांनी का नाही तिकीट दिली याचं उत्तर आम्हाला द्या. हे फक्त षडयंत्र फक्त कुणावर आहे माहितीये का? हे आदरणीय पवार साहेबांवर आहे. त्यांना बघवत नाहीये की हे 80 वर्षाचा नेता, त्यांना आवडत नाही वय काढलेला, आता माझी घरी जाऊन लेफ्ट राईट आहे, पण त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय, उद्धव ठाकरे लढतायत, हे त्यांना सहनच होत नाही. आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगले आहेत, पोटातलं ओठात आलंच. खरं चंद्रकांत दादांचा आभार मानले पाहिजे आपण सगळ्यांनी. एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूनी. काय म्हणले चंद्रकांत दादा? बारामतीला येऊन म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचंय. हे मी नाही म्हणले, चंद्रकांत दादा म्हणले. सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. आता मला एवढंच सांगायचंय की ही लोकशाही पद्धतीचं आपल्याला सरकार आहे, ही संपवायची. ठीक आहे, जाऊ द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की संपवायची भाषा ही लोकशाहीमध्ये चालत नाही. लोकशाही पद्धतीने तुम्ही जरूर इलेक्शन करा, पण संपवायची भाषा अशी होत नाही. आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्या समोर आहे ना, कुठलाही पक्ष नाही, कुठलाही नेता त्यांना संपवू शकत नाही. कारण का त्यांचं भाग्य. खरं तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम किंवा आपल्या नात्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आदरणीय पवार साहेबांना पॅनल असतील 3 पॅनल, त्याच्यामधलं पहिलं पॅनल मधले 3 नंबरचं नाव आपलं आहे. त्याच्यामुळे सुप्रिया 3, शरद 3, संजय 3, विजय 3. झालं ना? शरद सांगितलं ना? अजून कोणाचं राहिलंय का? पवार पण 3, उद्धवजी 3, राहुल 3, प्रियांका 3, महाविकास आघाडी 3, तुतारी 3, आदित्य 3, मशाल 3, इंडिया 3, काँग्रेस 3. आता बस कळलं ना बाबा सगळ्यांना? मला माहिती आहे की ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक पुरंदर तालुक्यातले आहेत, त्याच्यामुळे कदाचित जास्त एफिशियंटली हे झालेलं आहे.